ओम श्रीराम. सर्व श्रोतृवृंदांना हृदयापासून प्रेमपूर्वक नमस्कार. श्रोतेगण हो, आपण स्वामी विद्यानंद यांच्या भावार्थ रामायण संक्षिप्त या ग्रंथाच्या आधारे निर्माण झालेल्या मला भावलेले भावार्थ रामायण अर्थात आत्मपरायण या ग्रंथाची सिरीज आपण पाहत आहोत. आज बालकांडातील अध्याय 8वा, विश्वामित्राचे आगमन. श्रीरामाची अनासक्ती, विश्वामित्रांचे आगमन. ओम श्रीराम. श्रीराम तीर्थयात्रा करून आल्यानंतर अनासक्त होतात. त्यांना कशातही रस राहत नाही. त्यांना एकांतात व मौनातच राहावेसे वाटते. एके दिवशी विश्वामित्र ऋषी अयोध्येत उपस्थित होतात व ऋषी कार्याकरिता व राक्षस संहाराकरिता श्रीराम व लक्ष्मणाची मागणी करतात. हे ऐकून दशरथ महादुःखी होतात व म्हणतात की श्रीराम अजून बालक आहेत. तेव्हा विश्वामित्र कोपाविष्ट होतात. मग तिथे गुरु वशिष्ठ सांगतात की श्रीराम हे स्वतः परब्रह्म आहेत. तेव्हा तू श्रीराम व लक्ष्मणास विश्वामित्रांसोबत पाठव. मग दशरथ श्रीराम लक्ष्मणास विश्वामित्रांकडे सुपूर्द करतात. आता आपण साधकाच्या दृष्टीने पाहू. असेच काहीसे साधक जीवनातही होते. जशी जशी अवतरण प्रक्रिया सुरू होते तसा तसा साधकही भौतिक जीवनाविषयी अनासक्त होत राहतो. प्रपंचात आतून गोडी राहत नाही व बाह्य जीवनात त्याचेकडून लोककल्याणाच्या कार्याला सुरुवात होते. सुरुवातीस अशा लोककार्यास साधकाचे देह मन तयार नसतात. मात्र श्री सद्गुरु योग्य अशी योजना करून त्याचेकडून लोककार्य करावयास सुरुवात करतात. या अध्यायाचे सार पाहिले तर साधक तीर्थयात्रा करून येतो व त्याचे ठिकाणी अंतरयात्राही सुरू होते. तीर्थयात्रेच्या ठिकाणावरून मिळालेले चैतन्य कण, तिथे झालेला सत्संग, यामधून मिळालेले ज्ञान, भक्ती, आनंद, प्रकाश या गोष्टी तो सोबत घेऊन येतोच. परंतु त्याच्या घरी तो स्वतः जी गुरुप्रणीत साधना करतो व त्या साधनेमधून त्याचे ठिकाणी गुरुकृपेने आत्मचैतन्य थोडे थोडे का होईना अवतरित व्हायला सुरुवात झालेली असते. त्यामुळे होते काय की त्याला संसाराविषयी, विषयांच्या विषयी तो अनासक्त व्हायला सुरुवात होते. त्याला एकांतात राहावंसं वाटतं, लोकांत नको वाटतो. मात्र श्री सद्गुरु त्याच्या ठिकाणी अशी योजनाही करतात की बाबा रे, एकांतात राहून तू तुझ्या जीवनाचे कल्याण करून घेशील, परंतु लोककल्याण सुद्धा करणे खूप गरजेचे असते. कारण मी जी काही साधना करतो, मला जे काही अनुभव येतात, मला जे काही ज्ञानकण, प्रकाश, आनंद मिळतो, तो लोकांनाही मिळायला नको का? म्हणजे मी स्वार्थी असू शकत नाही. मला जो आनंद मिळतो तो लोकांनाही मिळावा, ही भावना माझ्या ठिकाणी सद्गुरू निर्माण करतात. मग त्यामुळे होतं काय, की मी
एकांतवास भोगावा, विषयासक्त असू नये, एकांतात राहावं असं वाटणं हे साहजिकच आहे. परंतु ते दुसऱ्यांना देण्यासाठी लोकांतात यायलाच हवं. मग सद्गुरू त्या साधकाच्या ठिकाणी अशी योजना करतो, की तो लोकांतात तर जातो, परंतु आतून मात्र तो एकांतात असतो. म्हणजेच राहावे लोकांती, परंतु असावे एकांती. ही किमया सद्गुरू त्याला शिकवतात. त्यामुळे तो त्याची आध्यात्मिक प्रगतीची करतच राहतो. परंतु त्याचबरोबर त्याचेकडून लोकांचंही कल्याणाचं कार्य सुरू होतं. म्हणजे तो सत्संग करतो. अनेक ज्या लोकांना ईश्वराकडे जाण्याची प्रेरणा मिळालेली असते, अशा लोकांना तो आध्यात्मिक ज्ञान सांगायला सुरुवात करतो. सत्संगातून खूप गोष्टी घडून येतात. अनेक लोकांना साधना कशी करावी, ईश्वर भक्ती कशी करावी, ज्ञान कसं मिळवावं, अशा गोष्टी तो लोकांना सांगावयास सुरुवात करतो. त्याने काय होतं, त्याची तो साधना प्रामाणिकपणे करतच असतो. त्याची प्रगती होतच राहत असते. परंतु त्याने मिळवलेले अध्यात्माचे कण तो लोकांना दिल्यामुळे लोकं ईश्वराकडे जाण्यास प्रवृत्त होतात. त्यामुळे त्या जीवांच्या ठिकाणी असलेल्या आत्मचैतन्याला आनंद होतो व त्या आत्मचैतन्याचेही किंवा त्या जीवांचेही आशीर्वाद नकळत साधकाला मिळत राहतात. ही अतिशय सुंदर गोष्ट साधकाला कळत नसते, परंतु सद्गुरू ही योजना त्याच्या ठिकाणी करतात आणि हे कार्य घडवून आणतात. याने काय होतं, की सर्व श्री ज्ञानेश्वर महाराज पसायदानात म्हणतात, की ईश्वरनिष्ठांची मांदियाळी निर्माण करायची आहे. तीच, तीच मांदियाळी निर्माण करण्याची सुरुवात इथे सद्गुरू साधकाकडून करवून घेतात. त्यामुळे या विश्वामध्ये आनंद, चैतन्य, ज्ञान, प्रकाश ओतला जातो. कारण एक व्यक्ती आत्मसाक्षात्कारी किंवा ईश्वर प्राप्त करून घेणारी झाली, त्याने या विश्वाचं कल्याण साधणार नाही. त्याकरता असे अनेक लोकांना इकडे घेऊन गेलं पाहिजे, ही सद्गुरूंची कार्यभूमिका शिष्य सांभाळावयास सुरुवात करतो आणि त्यामुळे सद्गुरूलाही खूप आनंद होतो व तो आपल्या या शिष्याला अनेक अनेक असे उत्तम आशीर्वाद देतो. म्हणून आपण ही अशी यात्रा व अंतरयात्रा केली पाहिजे. श्रीरामार्पणमस्तु. हरि ओम तत्सत. ब्रह्मार्पणमस्तु.